स्वागत आहे मंडळी. बरे आहात ना आपण? आजच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा व्याकरणाकडे वळणार आहोत. आज आपण प्रामुख्याने कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 शब्दांचा आपण उपयोग पाहणार आहोत. क्रिया दर्शवणारा जो शब्द आहे त्याला क्रियापद असं म्हणतात. आता त्या क्रियापदाला कोण हा प्रश्न जर विचारला तर जे उत्तर येतं ते कर्ता. तो शब्द म्हणजे कर्ता. आणि काय हा प्रश्न विचारला क्रियापदाला तर जे उत्तर येतं तो शब्द म्हणजे कर्म. आपण आधी काही वाक्य बघूया आणि त्यातलं कर्ता, कर्म आणि क्रियापद काय आहे ते पाहूया. पहिलं वाक्य आहे, परिचारिका रुग्णसेवां करोति. आता इथे क्रियावाचक शब्द आहे करोति, करते. आता म्हणजे झालं हा क्रियापद. आता त्याला जर आपण प्रश्न विचारला कोण करतं तर उत्तर आहे परिचारिका. म्हणजे आपण मराठी आणि इंग्लिशमध्ये शब्द वापरतो नर्स, तो अर्थ परिचारिका. काय करते असा प्रश्न जर आपण क्रियापदाला विचारला किम करोति तर उत्तर येईल रुग्ण सेवा, म्हणजे रोग्याची सेवा करते. म्हणजे या वाक्यामध्ये परिचारिका हा कर्ता आहे, रुग्णसेवा हे कर्म आहे आणि करोति हे क्रियापद आहे. दुसरं वाक्य आपण घेतलं, मालाकाराः पुष्पाणि गुंफन्ति. गुंफन्ति तुम्हाला खरं म्हणजे अर्थ माहिती पाहिजे. आपण वापरतो गुंफणे, एकत्र करणे, गुंफणे. आता हे क्रियापद झालं, क्रिया दर्शवली गुंफती हे. आता कहा करोति, कोण करतं तर मालाकाराः, माळी. काय गुंफतो तर पुष्पाणि, शब्द दिलेला आहे फुले. माळी फुले गुंफतो. म्हणजे त्याच्यामध्ये कर्ताही कळला, कर्मही कळलं आणि क्रियापदही कळलं. तिसरं वाक्य घेतलेलं आहे, कृषीवलः क्षेत्रम कृषती. आता कृषती ही या ठिकाणी क्रियावाचक शब्द आहे. नांगरतो. कोण, कहा, कहा कृषती, उत्तर येईल कृषीवलः. म्हणजे कृषीवल म्हणजे शेतकरी, शेतकरी. किम कृषती, क्षेत्रम कृषती, म्हणजे शेत नांगरतो. म्हणजे आपल्याला कर्ता कर्म क्रियापद या ठिकाणी समजलं. पुढलं वाक्य आहे, भारवाहः भारम वहती. आता वहती ही क्रिया आहे, क्रियावाचक शब्द आहे वाहतो. कहा तर भारवाहः, म्हणजे जो भार वाहतो आपण हमाल म्हणतो तो काय करतो तर भारम वहती, ओझ किंवा भार वाहतो, धारण करतो, खांद्यावर घेतो असं म्हणूया आपण. आता ही आपण 4 वाक्य या ठिकाणी बघितलेली आहे. या 4 वाक्यामधले कर्ता, कर्म आणि क्रियापद आपल्याला ओळखता येतात. या ठिकाणी मी मुद्दाम ओळखायला पण सांगितलं कारण या सगळ्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या वाक्यांमध्ये कर्म आहे. पण मी जर म्हटलं अहम गच्छामि तर मी जातो किंवा मी जाते, कुठे नाही विचारायचा एक प्रश्न कर्म विचारायचा नाही, किम विचारायचं, त्याला उत्तर येत नाही. आणि या सगळी जी वाक्य घेतली आहेत त्याला कर्म आहे, म्हणून त्या वाक्यांना सकर्म कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं.
काही ठिकाणी अकर्मक कर्तरी पण वाक्य असतात. मी उदाहरणार्थ सांगितलं, अहम गच्छामि. पण ही सगळी सकर्मक कर्तरी आहे. आणि संस्कृतचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही शब्द कुठेही ठेवले की कृषीवाला हा पहिला घातला, कृषती नंतर घातला, क्षेत्रम घातला नंतर शेवटी, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही. कर्ता कर्म क्रियापद हे कुठल्याही ठिकाणी ठेवा, पहिल्यांदा ठेवा, शेवटी ठेवा, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही. हे संस्कृतचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आय ईट मँगो असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, पण मँगो ईट आय असं म्हटलं तर वाक्य चुकीचं होतं व्याकरणदृष्ट्या. तसं संस्कृतमध्ये होत नाही. अहम आम्रम खादामी, खादामी अहम आम्रम, आम्रम अहम खादामी म्हटलं तरी वाक्याचा अर्थ तोच राहतो. तेव्हा ही दोन वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही द्या. जयतु संस्कृतम.